भाऊ नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेब असं म्हणाले की आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका शिवसेना स्वतंत्रपणे लढेल. जर असा निर्णय झाला तर काय तुमची भूमिका असेल आणि हा निर्णय योग्य की अयोग्य? पक्ष श्रेष्ठी जो निर्णय देतील तो आम्हाला सगळ्यांना बंधनकारक आहे, मान्य राहील आणि जो आदेशवरून येईल त्याची तंतोतंत पूर्तता केली जाईल. एकला चलो रे त्याचा काही फटका बसेल? वरचे नेते जो आदेश देतील तो तंतोतंत आम्ही पाळू आणि फटका बसणार नाही अशी आम्हाला खात्री आहे. भीमाशंकर कारखाना शेतकऱ्यांना बाजारभाव योग्य देत नाही अशी देवदत्त निकम यांची सतत मागणी असते आणि बाळासाहेब बेंडे असं म्हणतायत की देवदत्त निकम दिशाभूल करतात, नौटंकी करतायत, अभ्यास करून बोलत नाही. खरं कोणाचं? काय झाले, आम्हालाच तिथं सभासदच करून घेतलेला आहे. 10 ते 12 वेळा आम्ही अर्ज केला होता. आमचा अर्ज फेटाळला. तेव्हा चेअरमन कोण होतं? माननीय किसनरावजी पानखिरे साहेब आणि मी, आम्ही दोघं त्यावेळेपासून पाठपुरावा करत होतो. हा पूर्वीचा काळ तुम्हाला सांगतो. सुरुवातीच्या काळापासून अगदी कारखान्याने 10 वेळा आम्ही अर्ज केला होता. त्याच्यामुळं कारखान्यात काय सुरुवातीला अध्यक्ष होते, अंतर्गत काय त्यांची आहे मला सांगता येणार नाही. कारखान्याची मी सभासद नसल्यामुळे मला काही सांगता येणार. शेतकरी हितासाठी शिवसेनेची भूमिका कणखर पाहिजे. नाही, शेतकऱ्याचं हित होणं, आंदोलन करायच्या वेळेत आम्ही आंदोलन करू. परवाच त्यांना एका कार्यक्रमात सांगितलं की वेळेवर ऊस तोडा, लोकांची मागणी, कीर्तनाच्या कार्यक्रमात सांगितलं चेअरमनना आम्ही. सभासद होण्याचं तुम्ही ज्यावेळेस मागणी केली होती त्यावेळेस कारखान्याचे अध्यक्ष कोण होता? नाही आठवत आता अध्यक्ष बरेच वेळा बदलत म्हणजे अर्ज केलेला आठवतंय, अध्यक्ष कोण होतं माहित नाही. मी तुम्हाला नावं सांगतो. शिवाजी आढळराव होते, देवदत्त निकम होते, दिलीप वळसे पाटील होते, आता बाळासाहेब बेंडे आहेत. चारही सुरुवातीच्या काळातच आम्ही अर्ज केलेले होते आणि नंतर म्हणजे शिवाजी आढळराव अध्यक्ष असताना दादा अध्यक्ष असतील मे बी. त्याच्यानंतरच्या काळात देखील आम्ही अर्ज केलेले होते. ऊस देखील आम्ही कारखान्याला घातला तरी आम्हाला काय सभासद केलं नाही. त्याच्यामुळे आम्ही ऊस लावायचंच बंद केलं. आता भीमाशंकर कारखान्याच्या व्यवस्थापनाची मनमानी चालली का देवदत्त निकम चुकीचं बोलतात? नाही सांगता यायचं मला. कारखान्याच्या संदर्भात मी बोलणं उचित नाही ज्या संस्थेबद्दल आपल्याला माहीत नाही. मग शेतकऱ्यांना बाजारभाव योग्य मिळतोय? मी सांगतो ना, मी ऊस लावायचा बंद केला. तुम्ही केला पण लोक लावतात ना. नाही, लोक लावतात. मग ते आता कारखान्याच्या संदर्भामध्ये देवदत्त निकमांनी जी भूमिका घेतली आता ती मी त्यांना विचारून समजावून घेतो आणि त्या संदर्भात जर काय आंदोलन करण्याची वेळ आली तर आम्ही आंदोलनामध्ये उतरू. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.